तर इन्स्टंट बटन चकलीसाठी इथे मी घेतलेलं आहे 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप पाणी, बटर घेतलं आहे, जिरं, काळे तीळ, मीठ. इथे गॅस स्टार्ट करून घेतलेला आहे आणि गॅसवर मी टोप ठेवले. त्यावर आपण 1 कप पाणी घालून घेणार आहोत. पाणी व्यवस्थित उकळून देऊया. पाणी व्यवस्थित बॉईल झालेलं आहे, तर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत मीठ, काळे तीळ आणि जिरं. तसंच यामध्ये आता आपण बटर घालून घेऊया. तर आता यामध्ये आपण 1 कप तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता हे पीठ आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया आणि नंतर आपण ते मळून घेणार आहोत. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण थोडंसं थंड पाण्याचा असं हात घेऊन पीठ मळून घेऊया. इथे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता ते आपण भांड्यात घालून घेऊया आणि आपण चकल्या पाडायला सुरुवात करू. इथे चकलीच्या भांड्याला मी थोडं तूप लावून घेते. छान आपण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आता हे आपण तळून घेऊया. तर इथे तेल तापलेलं आहे. आता आपण एक एक चकली सोडून घेणार आहोत. एक चकली व्यवस्थित सेट झाली की आपण दुसरी चकली सोडून घेणार आहोत. छान दोन्ही चकल्या आपल्या इथे शेकल्या गेलेल्या आहेत.